तर मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयाबाहेरील पोलीस बंदोबस्त आता वाढवण्यात आलेला आहे। मंत्रालयाच्या बाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेण्यात आलेली आहे। मुंबईमध्ये मंत्रालयाच्या बाहेर पोलीस बंदोबस्तात आता वाढ करण्यात आलेली आहे। मंत्रालयाबाहेरील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। मराठा आंदोलन सध्या मुंबईमध्ये सुरू आहे। आझाद मैदानामध्ये मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेत। सीएसएमटी परिसर, आझाद मैदानाचा परिसर, मुंबई महानगरपालिकेचा परिसर या सगळ्या परिसरामध्ये मराठा आंदोलक आक्रमक झालेत। तर ही दृश्य आहेत मंत्रालयाच्या परिसरातली। मंत्रालयाच्या परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। रस्ता बंद करण्यात आलेला आहे। पूर्णतः दोन्ही बाजूने बॅरिकेडिंग पोलिसांकडून करण्यात आले। या संदर्भात बोलूया, आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। धनंजय, विक्रांत, मी सध्या मंत्रालयाच्या परिसरामध्ये आहे आणि थेट दृश्य ही आपल्याला दाखवतो। आपण जर पाहिलं तर संपूर्ण बॅरिकेडिंग जे आहे हे मंत्रालयात जाणाऱ्या प्रत्येक बाजूने करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो। जे या मंत्रालय परिसरात जे खासगी कार्यालय आहे, त्याचबरोबर जे इतरही सरकारी कार्यालय आहेत, त्यांच्याकडचे जे ओळखपत्र आहे ते तपासून त्यांना इथून प्रवेश दिला जातो। आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर हे सुरू असताना जे मराठा आंदोलक आहेत ते सुद्धा या मंत्रालयाच्या बॅरिकेडच्या परिसरात पोहोचलेले आहेत आणि घोषणाबाजी सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। पोलिसांचा मोठा चोख बंदोबस्त आपल्याला या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळतो। आपण जर पाहिलं तर 2 ते 3 टप्प्यामध्ये जे आहे ही बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे आणि जो येणारा रस्ता आहे, ज्या मार्गाने व्यक्ती येऊ शकतो, ते प्रत्येक मार्ग हे बंद करण्यात आलेले आहे। तिथे सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे आणि तरच ओळखपत्र दाखवल्यानंतर, रहिवासी असतील तर आधार कार्ड दाखवल्यानंतरच हा प्रवेश जो आहे तो या परिसरामध्ये दिला जातो। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर बॅरिकेडच्या दुसऱ्या बाजूला हे सगळे आंदोलक जे आहेत ते एकत्रित आलेले आपल्याला पाहायला मिळतं। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य जे आहे ती पुढारीच्या माध्यमातून आपण दाखवतोय। हे सगळे जे आंदोलक आहेत ते आता मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराच्या अगदी हाकेच्या अंतरावर उभे, जिथे बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे आणि तिथेच ही घोषणाबाजी जी आहे ती करण्यात येत असलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण थेट ही दृश्य पाहतोय। हे आंदोलक जे आहेत ते आता मंत्रालयाच्या परिसरामध्ये येऊन पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतात। आपण जर पाहिलं तर एकंदरीत मनोज जरांगे पाटील त्यांचा आजचा चौथा दिवस आहे आणि चौथ्या दिवशी ते उपोषणाला आझाद मैदानात बसलेले आहे आणि आंदोलक जे आहेत ते या संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा परिसर असेल किंवा इतरत्र परिसर असेल, या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। आणि अशामध्येच आपण जर पाहिलं तर आता आंदोलक हे मंत्रालयाच्या परिसरात सुद्धा पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतात। आपण ही सगळी दृश्य जी आहेत ती दाखवतोय आणि एकंदरीत हा संपूर्ण परिसर जो आहे तो या घोषणा ज्या आहेत ते आंदोलक देताना पाहायला मिळतात। या आंदोलकांकडून एक मराठा लाख मराठा मनोज जरांगे पाटील यांच्या नावाच्या घोषणा या देण्यात येतात आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा आपल्याला या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळतोय। आपण जर पाहिलं तर कोणताही आंदोलक हा मंत्रालयाच्या परिसरात शिरू नये, त्यामुळे पोलिसांची या संपूर्ण परिसरामध्ये करडी नजर आपल्याला पाहायला मिळते। प्रत्येक ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा हा तैनात करण्यात आलाय। 2 ते 3 लेअर मध्ये बॅरिकेडिंग करण्यात आलेले आहे, त्यामुळे आंदोलक एका बॅरिकेड मधून जर आत शिरला तर दुसऱ्या बॅरिकेड मध्ये तो अडवला जाईल। आणि आपण जर पाहिलं तर आता या ठिकाणी हे आंदोलक जर आपण पाहिलं तर घोषणाबाजी करताना पाहायला मिळतात। एक मराठा लाख मराठ्यांची भगव्या टोप्या आहेत, गळ्यात भगवे गमछे आहेत आणि घोषणाबाजी या संपूर्ण मंत्रालयाच्या परिसरात असलेल्या जो गेट आहे त्या परिसरामध्ये करण्यात येते। आपण जर पाहतो तर आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबईतून माघार घेणार नाही असं या आंदोलकांचं म्हणणं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं। आणि दुसरीकडे या बॅरिकेडिंग मध्ये एका ठिकाणी आंदोलक आता खाली या बॅरिकेडिंग केलेल्या जिथे बॅरिकेडिंग केली त्याच्या बाहेर विक्रांत खरं तर हे आंदोलक बसलेले आपल्याला पाहायला मिळतात। तर रस्त्याच्या या बॅरिकेडिंगच्या बाहेर रस्त्यावरच हे आंदोलक बसलेले आहेत, आपल्याला ही दृश्य दिसतात। दुसरीकडे इथे येणारे जे कर्मचारी आहेत त्यांची ओळख तपासून त्यांना आतमध्ये सोडलं जातं। हे सगळं दृश्य जे आहे ते आजचं आहे, कारण की आज जर आपण पाहिलं तर सगळे कार्यालय जे आहेत ते सुट्टी संपल्यानंतर, गणेशोत्सवाची सुट्टी संपल्यानंतर खरं तर हे सगळं सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। आणि अशातच आज कर्मचारी आठवड्यातला पहिला दिवस असल्यामुळे
कामावर रुजू होताना पाहायला मिळतात आणि त्यामुळे हे कामावर रुजू होत असताना त्यांना इथे त्यांचं ओळखपत्र दाखवून जे आहे ते आत प्रवेश दिला जातोय। त्यामुळे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, कारण की कोणताही चुकीचा प्रकार घडू नये, मंत्रालयात आंदोलक घुसू नये यासाठी ही पोलिसांकडून घेतलेली जी आहे ती खात्री आपल्याला पाहायला मिळते आणि हीच खात्री केल्यानंतर या सगळ्या आंदोलकांना या आंदोलकांना अडवून इकडे जे कर्मचारी आहेत त्यांना हा प्रवेश दिला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। दुसरीकडे आपण जर आता पाहिलं तर ही सगळी गोष्ट आहे, मी ज्या प्रकारे बॅरिकेडिंग केली ती दृश्य विक्रांत खरं तर दाखवतो। ही जी बॅरिकेडिंग होती हा पहिला लेअर आहे, या ठिकाणी ओळख जी आहे ती तपासली जाते आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर दुसरी बॅरिकेडिंग मी दाखवतो। ही दुसरी लेअर जी आहे ती या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ही दुसरी बॅरिकेडिंग केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे हा दुसरा बॅरिकेडिंगचा भाग आहे। इथे सुद्धा आपल्याला हे पोलीस कर्मचारी जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात। धनंजय, तुम्हाला काही वेळासाठी थांबवतो। सध्या पोलीस अधिकारी माध्यमांशी बोलतायत, नेमकं काय बोलतायत आपण? हे सभ्य मार्गाने ते जाण्यासाठी आम्ही केलेलं आहे। सर, तुमचा यापूर्वीचा अनुभव कसा होता आणि आज तुम्ही जी गर्दी बघताय ती गर्दी वाढताना तुम्हाला दिसते? हा, गर्दी हळूहळू थोडा वाढत आहे, जसं जसं 2-3 ट्रेन येऊ लागली गर्दी थोडा थोडा वाढत आहे आणि सध्या वर्किंगचे टायमिंग पण आहे, पीक टाइम 8 ते 11 ते पण गर्दी थोडं वाढत आहे। आम्ही पण थोडा क्राऊडचे मॅनेजमेंट आम्ही केलेलं आहे। काय आव्हान वाटतं तुम्हाला, काय तुमच्या समोरचा आता टास्क? हा, आम्ही सर्वांना जे आवाहन करू इच्छितो ते आपण आहे ना सर्व काळजी घ्यावी, ट्रेनमध्ये प्रवास करताना पुन्हा काळजी घ्यावी आणि आम्ही सायनेज बोर्ड्स लावलेला आहे आणि पोलिसांना सहकार्य करावी आणि जे मैदानासाठी जाणार आहे ते या सभेच्या माध्यमातून जायला पाहिजे आणि जे ऑफिसरसाठी आहे ते दुसरं जे पोलीस स्टेशन समोर रूट ते वापरला पाहिजे। एकूण किती पोलिसांचा बंदोबस्त आपण या सगळ्या परिसरामध्ये तैनात केलाय आणि वाहतुकीच्या मार्गांमध्ये काय बदल केले? जवळपास 300 लोक आम्ही सीएसटी मध्ये आम्ही बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि इतर स्टेशन पण चर्चगेट झालेला आहे, सेंट्रल लाईन, हार्बर लाईन, त्या स्टेशन मध्ये पण सर्व प्लॅटफॉर्म आमचे स्टाफ आणि क्राऊड मॅनेजमेंटसाठी आमचे लोक लावण्यात आलेले आहे। वाहतुकीत काय नेमके बदल केलेत सामान्य मुंबईकरांसाठी? नाही, रेल्वे वाहतूक संदर्भात काही बदल नाहीये। रेल्वे वाहतूक जे सुरळीत चालू आहे आणि गर्दीचे आम्ही मॅनेजमेंट करत आहे। धन्यवाद सर, पुढारी न्यूजशी बातचीत केल्याबद्दल। आपण बघतोय की पोलिसांचा मोठा बंदोबस्त या सगळ्या भागात करण्यात आलेला आहे।